शूरवीर शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एकीकडे रुपेरी पडद्यावर राजा शिवाजी सिनेमाची 114 कोटींची विक्रमी घोडदौड सुरू आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष शिवरायांचे प्राण वाचवणाऱ्या वीर जिवा महालेंच्या 14व्या पिढीच्या नशिबी मात्र अत्यंत विदारक वनवास आला होता. अंथरुणाला खिळलेले वडील, मजुरी करणारी आई आणि सलूनमध्ये केस कापणारा तरुण मुलगा. बाई माणूसने हा जिवंत आणि उपेक्षित इतिहास महाराष्ट्राच्या वेशीवर आणला. आमचा हा ग्राउंड रिपोर्ट प्रसिद्ध झाला आणि अवघ्या 24 तासात एक असा चमत्कार घडला ज्याने संपूर्ण राज्याचे डोळे ओलावले. शिंदे साहेबांनी पाठवलं, श्रीकांत दादांनी पण पाहिला तो व्हिडिओ. ते म्हणाले आवर्जून तू जा तिथे भेट. आपण यशवंत हॉस्पिटलला दाखवू साताऱ्याला. मला इथे यायचे दोन उद्देश आहेत. एक तर तुमच्या तब्येतीची काळजी घेणं, काय हॉस्पिटलला आपण दाखवू, योग्य उपचार सगळे चालू करू, आणि दुसरं इथं आपण स्मारक हे करू. म्हणजे मी थोडीशी माहिती याच्यासाठी घेतली की मला पहिल्यांदा वाटलं की बाबा समाधी आहे का इथे, तर मला वाटतं समाधी ती आहे आणि मूळ पुरुष मूळ गाव हे त्यांचं, इथून ते तिकडं हे झाले, तर मूळ गावात पण स्मारक पाहिजेच ना. आणि जिवाजी महाराजांचं स्मारक महाराष्ट्रात कुठंच नाही आजपर्यंत. फक्त बातमी दाखवणं हे आमचं काम नाही, तर त्या बातमीचा शेवट न्यायाने करणं हीच बाई माणूसची पत्रकारिता आहे. आमच्या या हाकेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी थेट मदतीचे आदेश दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट सातारा जिल्ह्याचं दुर्गम कोंढवली गाव गाठलं. आज पहिल्या टप्प्यामध्ये आपण 5 लाख रुपयांचा धनादेश शूरवीर जिवाजी महाले स्मारक समिती या ठिकाणी ऑलरेडी गठीत आहे. गेल्या अनेक वर्षांच्या पासून त्यांचं काम सुरू आहे. मी जी माहिती घेतली जाधव साहेबांकडनं त्यानुसार 1,00,000-1,25,00,000 रुपये देणगी देखील त्या खात्यामध्ये जमा झालेली आहे, परंतु ती तोकडी आहे. त्यांना काही स्मारकाचं काम पूर्ण होणार नाही. आता या पहिल्या टप्प्यामध्ये आपण 5 लाख रुपये देखील निधी देत आहोत आणि पूर्ण खर्च श्रीकांत शिंदे साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आवर्जून सांगितलं की ग्वाही त्यांना द्या ग्रामस्थांना की महाराष्ट्रातलं पहिलं जिवाजी महाराजांच्या स्मारकाच्यासाठी जो काही खर्च येईल तो पूर्ण खर्च श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या मार्फत करण्यात येणार आहे. कुटुंबाला देखील आश्वासन दिलेलं आहे. त्यांच्या औषधोपचाराची जबाबदारी आता आपण घेतलेली आहे. आमचे मिलिंद शिंदे जे आहेत, दीपक चव्हाण जे आहेत, त्यांना आता लवकरच साताऱ्याच्या यशवंत हॉस्पिटलमध्ये आम्ही नेणार आहोत. त्यांच्यावर कशा पद्धतीने उपचार करता येईल, कारण त्यांना पॅरालिसिस झालेला आहे, सोबत आणखी काही व्याधी आहेत असं समजते, तर पूर्ण उपचाराचा खर्च करणार आहोत. आणि यासोबतच मुलाचं वय देखील 21 आहे. त्याची जर शिक्षणाची तयारी आणखी असेल तर शिक्षणाच्यासाठी देखील आपण त्याला भरीव मदत करू. या संकट काळात सपकाळ कुटुंबाच्या पाठीशी फक्त सरकारच नाही तर संपूर्ण समाज उभा राहिला. सातारा जिल्ह्यातील मुस्लिम मावळा सादिक शेख यांनी तातडीने या कुटुंबाला प्रपंच चालवण्यासाठी मोलाची मदत केली. इतकंच नाही तर बाई माणूसचा हा रिपोर्ट पाहून संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक संवेदनशील सुजाण नागरिकांनी ऑनलाईन माध्यमातून या ऐतिहासिक कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात दिला आहे. सोशल मीडियावर लाखो लोकांनी आमचा व्हिडिओ पाहून फक्त कमेंट्समध्ये हळहळ व्यक्त केली होती, पण लोकांची तीच कमेंट आणि भावना ओळखून शिंदे पिता पुत्रांनी थेट मदतीचा हात दिला. मेन पहिली गोष्ट म्हणजे मी बाई माणूस टीमचे आभार व्यक्त करते की त्यांच्या ह्याच्यामुळं की आमची अख्ख्या महाराष्ट्रात बातमी पसरली गेली आहे. आता आम्ही हा दिवस बघतो ना, तर बाई माणूस टीमच्या पत्रकारांच्या ह्यांच्यामुळेच आम्ही ही दिवस बघतोय. आणि मेन गोष्ट मी त्यांच्यापाशी एकच अडचण मांडली होती की कोंडवली गावामध्ये वीर जिवा महाले यांचं स्मारक व्हावं. आणि ते इथं आल्यानंतर म्हणजे शिंदे साहेबांचे पीए इथं आले. त्यांनी इथं गाडी घेतली. इथं जिवा महालेंच्या स्मारकाच्या इथं सोबत जाऊन त्यांनी गावाला 5 लाखाचा चेक दिला त्यांचं स्मारक होण्यासाठी. आणि वैयक्तिक आम्हाला 1 लाखाची त्यांनी मदत केली.
वर्षानुवर्षे ज्या उपेक्षित आणि ऐतिहासिक कुटुंबाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते, त्यांना न्याय मिळाल्याने सपकाळ कुटुंबाच्या आणि संपूर्ण कोंढवली गावकऱ्यांच्या डोळ्यात आज आनंदाश्रू उभे राहिले आहेत. गावकऱ्यांनी भरलेल्या अंतःकरणाने बाई माणूस डिजिटल मीडियाचे आभार मानले. बाई माणूस या सोशल मीडियाच्या माध्यमातून जो आवाज उठवला गेला, शब्दांना जेव्हा कृतीची जोड मिळते तेव्हाच खरा बदल घडतो. पाहत रहा बाई माणूस, बदल घडवणारा आवाज.